सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीचे नेतृत्व करावं, प्रफुल्ल पटेल यांचा आग्रह. पवार कुटुंबीय 3 दिवसांचा दुखवटा पाळतात आणि कामाला लागत असल्याचं केलं स्पष्ट. दिवंगत अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही, अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांची माहिती. अस्थि विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी पार पडल्याची माहिती. अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग असू शकतो, अपघाताची चौकशी करा. संजय राऊतांची मागणी. आरोप नको, पुरावे द्या. नवनाथ बन यांचा पलटवार. चंद्रपूरमधील काँग्रेसच्या दोन्ही गटाची विभागीय आयुक्तांकडे अद्यापही नोंदणी नाही. नोंदणी न झाल्यास भाजपाला फायदा होण्याची शक्यता. पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपूर यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौर पदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा, तर काँग्रेसकडून भरला जाणार उमेदवारी अर्ज. कल्याण डोंबिवली शिवसेनेच्या हर्षाली थविल महापौरपदी विराजमान, तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले स्वीकारणार पदभार. मराठी एकीकरण समितीची मागणी डावलत, भाजपकडून मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड. एकीकरण समितीचे महापालिकेबाहेर आंदोलन. नाशिक महापालिकेत भाजपा शिवसेनेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच, भाजपाची बैठक सुरू असताना शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज, तर कोंबड्यांची गरज नाही, गिरीश महाजनांचा इशारा. रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, बेकायदेशीर काम करता केस मागे घेता की डिसमिस करू, कोर्टाने सुनावलं. एमसीएच्या सदस्य नोंदणीवर सुप्रीम कोर्टाचा तीव्र आक्षेप. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार आधी बिष्णोई गँगनं केली होती रेकी, परिसराची टोळीनं रेकी केल्याचं तपासात उघड. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.